तर मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन एक योद्धा म्हणून मराठा समाजासाठी केलं, तर त्यांना ठीक आहे जर थोडंसं त्याले सल्ले देणारे लोक चांगले असते, किंवा मी आता याच्यावर व्हिडिओ बी घेतला तर माझाही मी पाठिंबा दर्शवला, पण विषय असा झाला की याच्यात ओबीसीचं नुकसान जर सेपरेट आरक्षणाची तरतूद मागितली असती, जसं मोदी सरकारनं 10% आरक्षण EWSले दिलं आणि ते सुप्रीम कोर्टानं वैधसुद्धा ठरवलं, आता त्यांना ज्यांना मागितलं नाही त्याला 10% दिलं, इथं तर ठीक आहे हे लोक मागून राहिले मराठा समाज, तर त्याला आरक्षण द्यायची तरतूद शासन करायला तयार नाही। आता मग शेवटी काय कराल तर जरांगे पाटलांना आम्हाला कुणब्याचं प्रमाणपत्र द्या, कुणब्याचं प्रमाणपत्र दिल्यामुळे होईल का 10% सरळ सरळ ठीक आहे जो मराठा समाज आहे तो ओबीसी 3 पहिलेच ओबीसीची ठीक आहे हे सगळ्या जे आहे या मोठ्याल्या सभा घेतल्या, ठीक आहे मनोज जरांगे पाटलांना हे चुकीचे वक्तव्य सदावर्तीची पोरगी फॉरेनली शिकत आहे आणि मला म्हणते आरक्षणाची गरज नाही, का आरक्षणाची गरज आहे, ठीक आहे जर सरकारची हेवेदावीगिरी करत असन तर काही विषयच राहणार नाही। आणि मग असलेल्या मराठा आरक्षणाने काही राष्ट्रवादी आमदाराचे घरगिरे पेटून टाकले, मराठा आरक्षणाचा व्हिडिओ मागच्याच याच्यात इतिहास पाहिला आपण मराठा आरक्षणाचा, पण आता सध्या परिस्थिती पहा का परिस्थिती आरक्षणाबाबतची काय आहे, ठीक आहे। आणि आरक्षणाबाबतची परिस्थिती पाहिल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल का हे महाराष्ट्रातलं आरक्षण पहा, पहिले आपण केंद्राचं आरक्षण पाहू, ठीक आहे। आता केंद्रामध्ये ठीक आहे आरक्षण 4च कॅटेगरी आहे केंद्रात। आता केंद्रात आरक्षणाच्या 4 कॅटेगरी ओबीसी SC ST, हे ओबीसी होती नाही, मंडल आयोग ठीक आहे मंडल आयोगाले काँग्रेसने हात लावला नाही, मग ठीक आहे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाले काँग्रेसने हात लावला नाही, आणि त्याच्यात मग ठीक आहे बीजेपी सत्तेत आल्या तर बीजेपीनं सुद्धा अजिबात त्याला हातच लावला, ते तर जनगणना करायला तयार नाही। पण आता राहुल गांधीनं आता एका इलेक्शन स्टेटमेंटमध्ये म्हणलं की आम्ही सत्तेत आलो तर ओबीसीची जनगणना करू, खूप चांगला पॉझिटिव्ह मेसेज आहे, कारण ओबीसी शिवाय सत्ता बसू शकत नाही। या भारतात सत्ता आणण्यासाठी जबाबदार कोणी असेल तर ओबीसी, आणि ओबीसी हा धार्मिकतेपायी पूर्ण आंधळा झालेला आहे ओबीसी समाज। त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो का जेव्हा पहिल्यांदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचा ठीक आहे ओबीसीचा पाठपुरावा केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे आम्ही तर मागास आहेच, आम्ही शूद्र आहे, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या देशात नाही, तो आम्हाला आरक्षणामुळे मिळू शकते, ठीक आहे। याच्यासाठी आम्हाला जर हे जे जात अपलिफ्ट झाली आहे, ज्याला 5-5 हजार वर्षापासून शिक्षणाचा अधिकार होता, आम्हाला तिथपर्यंत यायचा आहे, आम्हाला शिक्षणात आरक्षण लागन, आम्हाला सरकारी नोकऱ्यात आरक्षण लागन, ठीक आहे। ह्या सगळ्या गोष्टी अपलिफ्ट करासाठी दिल्या, आणि आरक्षण 10च वर्षासाठी दिलं होतं, पण मताच्या तिजोरीचे आणि ठीक आहे मताच्या तिजोरीकडे पाहू ठीक आहे SC STला आरक्षण वाढून दिलं, कारण पहिल्या 43 वर्षात ठीक आहे SC समाज आणि ST समाज हा शिक्षणाच्या प्रवाहात आलाच नाही, पण ते आरक्षणाची तरतूद वाढवली ते चांगलं झालं, पण त्याच्या मागं मताचं राजकारण होतं हे बी समजून घ्यायला पाहिजे। आता मराठा समाज आंदोलन करून राहिला, ऐन इलेक्शनच्या टायमात हे सुद्धा मताचं राजकारण आहे, आणि याचा डायरेक्ट फायदा बीजेपी आपल्या पाद्यात कसं करून घेईन, तर याच्यासाठी का करायचं बा, तर मग तुम्ही कुणबीतून प्रमाणपत्र मागा, आणि कुणब्याचं प्रमाणपत्र मागितलं तर आता इकडं ओबीसी नाराज होईल, ठीक आहे। आणि मराठा समाजातले लोक आता 3 भागात डिवाइड झाले। आता मराठा समाजाले एक आरक्षण म्हणजे ठीक आहे मराठा समाजाले एक आरक्षण म्हणजे आता मराठा समाज आरक्षण घेऊ शकते, ज्या मराठा समाजाचं आर्थिक उत्पन्न मराठा समाज जनरल कॅटेगरीत येत होता, मराठा समाज ठीक आहे जनरल कॅटेगरीत येत असल्यामुळे त्याला EWSचं आरक्षण लागू झालं। जनरल कॅटेगरीतल्या ज्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना आरक्षण भेटणार आहे, मग जो मराठा समाज 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्याला EWSचं आरक्षण डायरेक्ट लागू झालं। मग मराठा समाज किती ठिकाणी गेला, तर मराठा समाजाला आरक्षण भेटलं EWS मध्ये, 10% आरक्षणाची तरतूद आहे EWSला, ठीक आहे। आता म्हणजे ज्याचं उत्पन्न आता पहा याच्यात मराठा समाजाचा सर्वात जास्त फायदा आहे, जे मनोज जरांगे पाटील आंदोलन करून राहिले तर मराठा समाजाला आता 3 ठिकाणून आरक्षण भेटणार आहे। आता 3 ठिकाणून कुठं, तर आता ज्या ठीक आहे आता पहा कुणबीचं प्रमाणपत्र घेतल्यामुळे ठीक आहे कुणबीचं प्रमाणपत्र मराठा समाजानं घेतल्यामुळे मराठा समाज ज्याले कुणबीचं प्रमाणपत्र ठीक आहे सरकारकडून भेटन, ज्याचे दाखले भेटन, काही तर खोटे दाखले दिले, वरतून प्रेशर होतं अधिकाऱ्यावर, अशा बी केसेस बाहेर आल्या का मराठा समाजांना दाखले नसताना ठीक आहे खोडतोड करून मराठा खोडून कुणबी केला आहे तिथं जुन्या रेकॉर्डवर, आणि तसे पुरावे देऊन ते कुणब्याचं प्रमाणपत्र दिलं, तर असे करू नये, कारण त्याच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते, ज्या अधिकाऱ्याने दिलं तो निलंबित होऊ शकते। म्हणून ठीक आहे जे
आहे त्यांना द्या, काही हरकत नाही, पण विषय का होते का ओबीसी कुणबी म्हणून प्रमाणपत्र मराठा समाजाला ठीक आहे प्रमाणपत्र दिल्यानंतर तो सरळ ओबीसी देतो. पण आता महाराष्ट्रात 10 ते 15% जर मराठा असेल, याच्यातल्या 5% राहिले जर कुणब्याचं प्रमाणपत्र दिलं, ह्या 5% सरळ एंट्री मारून राहिला ओबीसीत. आता ओबीसी भारतात किंवा महाराष्ट्रात मंडल आयोग म्हणते का 52% ओबीसी आहे. मग 52% ओबीसी आहे ना, आरक्षण 27% आहे ओबीसीले. ठीक आहे, 52% ओबीसीचं आरक्षण, ठीक आहे, 52% लोकसंख्या आणि आरक्षण 27. आता त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढंच ओबीसीले आहे नाही. ओबीसीले जेवढं आरक्षण पाहिजे तेवढं भेटणार आहे. त्याच्यात हा 5% किंवा 8% लोक आले, हे 60% लोक चालली जाईल, आरक्षण 26%. त्याच्यात ठीक आहे ओबीसीचं नुकसान, जे पोरं ओबीसीचे तिथे इलिजिबल व्हायचे ते होणार नाही, स्पर्धा जास्त वाढत. मग त्याच्यात आता हे 5 ते 6% लोक जर ओबीसीत आले आणि मग उरलेले लोक, ठीक आहे, आता पहा मग याच्यातले उरलेले 15% पैकी 6-7% लोक ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेईल, ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे एक येईन ओबीसीत, ठीक आहे, म्हणजे ज्याले कुणब्याचं प्रमाणपत्र भेटलं, ठीक आहे, तो कुठून घेईन, तर कुणब्याचं भेटलं. ज्याले मराठा समाजाले कुणबीचं प्रमाणपत्र भेटलं तो ओबीसीतून आरक्षण घेईन. जो समाज मराठा समाज, ठीक आहे, जो मराठा समाज ज्याले प्रमाणपत्र नाही भेटलं कुणबीचं, तो ईडब्ल्यूएस मध्ये जाईल. 8 लाखाच्या कमी आहे, प्रमाणपत्र नाही आहे, त्याचे दाखले सापडले नाही, तर तो इथून घेईन. मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेते. आणि ज्याचं काही सापडलं नाही तो जनरल कॅटेगरी देणारच आहे. म्हणजे मराठा समाजाले सध्या कुणब्याचं प्रमाणपत्र दिल्यामुळे 3 ठिकाणून तो आपलं बरोबर जमू शकते. मग आता ठीक आहे, याच्या अगोदर ईडब्ल्यूएस नव्हतं तर जनरल कॅटेगरीतच खेळायला लागली मराठा समाजाले. पण आता ईडब्ल्यूएस शासनानं दिल्यामुळे, केंद्र सरकारनं दिल्यामुळे मराठा समाज इथून आरक्षण घेऊ शकत होता. मराठी पोरं, ठीक आहे, ज्या मराठा समाजाचं प्रमाण, ठीक आहे, आर्थिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, त्याला डायरेक्ट ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट भेटत होतं. आणि तिथून हे तर सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे का मराठा समाजाने त्याचं आरक्षण रद्द झालं तर तो ईडब्ल्यूएसचा फायदा घेऊ शकते. आणि मग ईडब्ल्यूएसचा फायदा इथं घेऊन मग हे 10% असताना तुम्ही कुणबीचं प्रमाणपत्र का बरं मागत आहे? बरं मागतल्या 3 ठिकाणी आरक्षण घेऊन राहिला मग मराठा समाज, मग त्याचं का? म्हणजे ठीक आहे, ओबीसी समाजाची लोकसंख्या 52% मंडल आयोग आहे म्हणते, हे काही माझ्या घरची आकडेवारी नाही. आणि आरक्षण आहे 27%. आता याच्यात मराठी बांधव माझ्यावर टिप्पणी करू शकते, पण हे मी ऑथेंटिक सांगून राहिलो तुम्हाला का हे सध्याची परिस्थिती अशी आहे. जर कोणावर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास नाही का, कोणावर अन्याय करून आपलं पोट भरत असन तर हा अन्याय आहे. ठीक आहे, जर तुम्ही ओबीसी समाजात येऊन राहिले तर आपण कॉमन आंदोलन करू का आम्हाला ओबीसीची जनगणना करा आणि आम्हाला आरक्षण ठीक आहे, म्हणजे ज्याची जेवढी हिस्सेदारी तेवढं त्याला भेटलं पाहिजे, नाही का? मग आमची लोकसंख्या 52 आहे, तुम्ही आमच्यात आले आणि आमची लोकसंख्या 50-60 वर, ठीक आहे, 55-60 वर चालली आणि 55-60 वर जात आहे. ठीक आहे, पुन्हा आवाज गेला का? हां, 55-60 वर गेली तर 55-60 वर गेल्याच्या नंतर, ठीक आहे, 60 वर गेली समजा मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊन, तर मग 60% आरक्षण मागता येईल ना आपल्याला. याच्यासाठी एकत्र लढा देता येईल, याचा ठीक आहे, मी बी याला सपोर्ट करीन. पण मराठा समाज सेपरेट आरक्षण न मागता ओबीसीतून मागत आहे, तर ह्या ओबीसीवर सरळ अन्याय आहे, हे ओबीसीनं समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता ओबीसी शांत बसलाय, ओबीसीला वाटून राहिलं का आपलं काही होते का नाही होत, चालू द्या, मराठ्यात चालू आहे, मराठी कुणब्याचं प्रमाणपत्र मागितले आणि किती लोकांना भेटणार आहे. पण याचे जर दाखले सरसगट वाटत गेले आणि बंद्या मराठा समाजाले, ठीक आहे, 10-12% जो आहे, ठीक आहे, महाराष्ट्रात त्याच्यातल्या जर 10% लोकांना दिला तर सरळ 10% इन्क्लूड होईल आणि 52% ओबीसीची लोकसंख्या ही 62%वर जाईल आणि आरक्षण 27% राहील आणि सरळ स्पर्धा वाढन आणि मग ठीक आहे ना घर का ना घाट का अशी स्थिती होईल. तुले नाही मले नाही, म्हणजे ते असं होईल का दवडीत आहे अर्धी भाकर आणि खाणारे आहेत 10 जण. ठीक आहे, दवडीत आहे अर्धी भाकर ना खाणारे आहेत 10 जण, असं जर होत असन तर ह्या सरळ अन्याय आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही. म्हणून मराठा बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे का आज आपली परिस्थिती, आज कुणब्याचं प्रमाणपत्र भेटत आहे, आपला पोरगा 3 ठिकाणी इलिजिबल आहे. ठीक आहे, मराठा बांधव एक फॅमिली, ठीक आहे, ओबीसी 3 कुणब्याचं प्रमाण, दुसरी मराठा फॅमिली हे ईडब्ल्यूएस मध्ये येईल आणि तिसरी रिच व्हॅली फॅमिली जनरल कॅटेगरी जाईल. आता हे आरक्षण पहा, आता ओबीसीला आरक्षणच नव्हतं, मंडल आयोग स्थापन केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कलम 340 टाकलं.
ठीक आहे, मराठा बांधवांनी बी हे समजून घ्या. आणि सर्वसामान्य आता भारतीय संविधान दिन येणार आहे 2 दिवसात, ठीक आहे. या 26 नोव्हेंबरला, दरवर्षी 26 नोव्हेंबरला भारताची राज्यघटना, ठीक आहे, स्वीकृत करण्यात आली होती त्या दिवशी. आणि स्वीकृत करण्यात आली म्हणून 26 नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण तयार झालेलं संविधान हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं. म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाते. आणि त्या संविधानात कलम 340 आहे, एससीचं कलम 300, ठीक आहे, 41 आणि एसटीचं कलम 342. त्याच्या अगोदर ओबीसीचा विचार केला तेव्हा, ठीक आहे, संविधान सभेत चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का एससी एसटीला तुम्ही आरक्षण द्यासाठी राजी आहे, पण या भारतात एससी एसटी व्यतिरिक्त भारतात कितीतरी मोठा समाज अजूनही शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या, ठीक आहे, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणात खितपत पडला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे, नाही तर तो अपलिफ्ट होणार नाही, त्याला आरक्षण द्या लागण. तर तेव्हा संविधान सभेत चर्चा झाली, हे तुमचं घ्या, त्याचं नंतर पाहू. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 टाकलं आणि त्या कलम 340 मध्ये तरतूद केली का या भारतात एससी एसटी व्यतिरिक्त जनरल कॅटेगरी जो सध्या इतर मागास प्रवर्ग मोडत आहे त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी भारतामध्ये, ठीक आहे, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ सल्ल्याने एखादा आयोग स्थापन करेल. मग काका कालेकर आयोग नेमला, त्याच्याही शिफारशी लागू केल्या नाही. मग इंदिरा गांधीनं आणीबाणी लावली 75ले. त्या आणीबाणी गेल्याच्या नंतर मोरारजी देसाईचं जनता दलात सरकार आलं आणि मोरारजी देसाईनं 1 जानेवारी 1979 मंडल आयोगाची स्थापना केली. 1 जानेवारी 1979 मंडल आयोग स्थापन केला आणि मंडल आयोगाच्या शिफारशी 31 डिसेंबर 1980 सादर केल्या. पण त्याच्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशी पुंगया करून सरकारनं ठेवल्या. इंदिरा गांधीचं सरकार त्याच्यानंतर 4 वर्ष होतं, राजीव गांधीचं सरकार त्याच्यानंतर 5 वर्ष होतं, पण काँग्रेसनं हात नाही लावला. पण त्याच्यानंतर पुन्हा जनता पक्षाचं सरकार आलं आणि व्ही.पी. सिंग पंतप्रधान बनले. व्ही.पी. सिंग हा बमाड पैसेवाला माणूस, गलेलट्ट पैसेवाला, संस्थानिक होता, ठीक आहे, संस्थानिक होता, काही लेणं देणं नव्हतं, ओबीसीला आरक्षण द्यायलाच पाहिजे. पण व्ही.पी. सिंग म्हणजे माझे सरकार पडलं तरी 72, पण मी आरक्षण दिल्याशिवाय ठेवणार नाही, ठीक आहे. आणि मग, ठीक आहे, भारतीय संसदेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला आणि त्याच वेळेस राम मंदिराचा विषय चर्चेला आला. आता, ठीक आहे, बीजेपीची स्थापना त्यावेळेस झाली होती. आता पहा, बीजेपीची स्थापना त्यावेळेस झाली होती. बीजेपीची स्थापना झाली 1980. त्याच्या अगोदर बीजेपी काम म्हणून करत होता ठीक आहे, जनसंघ म्हणून. तर जनसंघाची स्थापना 51 आहे, बीजेपीची स्थापना 80 आहे. तर बीजेपीचा पहिला कॅन्डिडेट आला होता निवडून, खास वंदे भारतातून, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी. मग इलेक्शन झालं, ठीक आहे, इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर, तेव्हा 2 लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी 2 खासदार निवडून आले. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, राम मंदिराचा विषय आला. तर राम लल्लाचा विषय केव्हा आला, तर राम मंदिरात एक आहे शहाबानू नावाची केस झाली होती, एक मुस्लिम बाई होती, ठीक आहे, तिनं हिंदू विवाह कायद्यानुसार आपल्याला, ठीक आहे, मला पोटगी भेटली पाहिजे, मला नवऱ्यानं वयाच्या 54व्या वर्षी तलाक म्हणलं, मी कुठं जाऊ आता एकटी, कोण करण माझ्यासोबत लग्न आणि मी जगू कशी, म्हणून मला माझ्या नवऱ्यानं पोटगी दिली पाहिजे अशी केस सुप्रीम कोर्टात टाकली. सुप्रीम कोर्टानं न्याय दिला का हिच्या नवऱ्यानं 500 रुपये पोटगी द्यावी. मुस्लिम वोटिंग 17% आपल्यापासून दूर जाते बा, म्हणून, ठीक आहे, सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश, निर्णय हा बहुमतानं ठराव घेऊन राजीव गांधी सरकारनं हाणून पाडला आणि राजीव गांधी सरकारनं सुप्रीम कोर्टाचा तिले पोटगीचा निर्णय हाणून पाडला, ठीक आहे. त्याच्यामुळे, कारण मुस्लिम खवलले होते का आमच्या वैवाहिक कायद्यात हात कसा लावला सुप्रीम कोर्टानं, आमचा कायदा म्हणते का पोटगी देता येत नाही आणि तुम्ही निर्णय दिला का पोटगी द्यायची, आणि तिले निर्णय दिला आता हिंदू विवाह कायद्यानुसार. आता विषय असा झाला का तिले असा निर्णय दिला म्हणून, ठीक आहे, तिले असा निर्णय दिला म्हणून मुस्लिम नाराज झाले आणि मुस्लिम वोटिंग आपल्यापासून दूर जाते, म्हणून राजीव गांधी सरकारनं काय केलं का आता मुस्लिमाले खुश करासाठी तिले पोटगी द्यायचा निर्णय कॅन्सल केला. आणि तिले पोटगी द्यायचा निर्णय कॅन्सल केल्यामुळे, ठीक आहे, त्या शहाबानू केस गाजलेली केस आहे. आणि मग काय झालं होतं, मग हिंदू नाराज झाले का तुम्हाला कोणी हा सांगितला कारभार कराले, तिची पोटगी होती, तिले पोटगी भेटून राहिली होती, तुम्ही आगाऊ त्याच्यात कायले कारभार केला. 84% भारतातले हिंदू आपल्यापासून दुरावते का आता, अशी भीती राजीव गांधीला वाटली. तर राजीव गांधीने 1948 पासून अयोध्येच्या राम मंदिराचे बंद असलेले दरवाजे पुन्हा उघडले, ठीक आहे, पुन्हा उघडले. हिंदू खुश, खड्ड्यात गेली शहाबानू, काही लेणं देणं नाही शहाबानूशी. आणि मग भारतामध्ये ऐन त्याच वेळेस, ठीक आहे, आता
राम मंदिराच्या जागेवर रामाचा जन्म झाला, जिथं राम मंदिराची रामाची मूर्त ठेवली होती त्याच जागेवर रामाचा जन्म झाला अशी कोर्टात केस चालू होती. केस ही राम मंदिराचा जन्म तिथे झाला याचा होता, मंदिर तिथं बनला पाहिजे ते जागाच रामाची होय, ठीक आहे, याच्यासाठी केस नव्हती. आणि मग याच्यासाठी बीजेपीनं सोमनाथवरून, ठीक आहे, रथयात्रा काढली आणि रथयात्रा ही पूर्ण भारतातून फिरून येणार होती, ठीक आहे. आणि ती यात्रा भारतभर फिरून येणार होती. तेव्हा, ठीक आहे, जे व्ही.पी. सिंग सरकार, ठीक आहे, ज्यानं म्हणलं का मी ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, तर हे सरकार 1989 सत्तेत आलं होतं. हे सरकार, ठीक आहे, कोणाच्या पाठबळानं बनलं होतं? हे सरकार बनलं लालू प्रसाद यादव. आता लालू प्रसाद ह्या ओबीसीचा नेता, यादव म्हणलं का ओबीसी, मोठा नेता होता ओबीसीचा, आणि त्याच्यानंतर बीजेपीच्या सपोर्टनं आलं होतं. आता व्ही.पी. सिंगले बीजेपीला, ठीक आहे, अचानक 1989 जे इलेक्शन झालं, ठीक आहे, या इलेक्शन मध्ये बीजेपीच्या 85 सीटा आल्या. ह्या सीटा आल्या कशा? 85, 2 सीटावरून बीजेपी 85 वर कशी गेली तडकन? तर ते जे रथयात्रा काढली, ठीक आहे, हे बा, ते जे रथयात्रा काढली तर रामाचा मुद्दा यायनं हाती घेतला आणि रामाचा मुद्दा अयोध्येच ठीक आहे, अयोध्येच्या त्या विवादास्पद बाबरी मस्जिदच्या जागीच रामाची जन्मभूमी आहे, तिथंच राम मंदिर व्हायला पाहिजे. तर जेव्हा रथयात्रा काढली तर जवळपास 1400 कोटी रुपये जमा झाले होते रथयात्रेच्या दरम्यान, ठीक आहे. आणि ते 1400 कोटी रुपये अफरातफर झाल्याची आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये जे त्या समितीत लोक होते रथयात्रेच्या, त्याच्यातला एक साधू म्हणून राहिला का त्याचा अतापताच नाही. आणि मग, ठीक आहे, हे ऐन त्याच वेळेस भारतात का झालं का हे व्ही.पी. सिंग सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करायचं ठरवलं. तिकडून रथयात्रा आली बिहारमध्ये, समस्तीनापूर इथं रथयात्रा आली असताना, ठीक आहे, तिथं विषय असा झाला का ते यात्रा तिथं आली आणि कायदा व सुव्यवस्था बिघडते आणि माझ्या राज्यात दंगली होऊ शकते म्हणून लालू प्रसाद यादव, ठीक आहे, यानं सरळ लालकृष्ण अडवाणीला अटक केली, जेलमध्ये टाकलं. कारण दंगे होऊ शकते असं त्याला वाटलं आणि कायदा सुव्यवस्था बिघडते म्हणून त्याला अटक केली. म्हणून ओबीसीचा जो आरक्षणाचा मुद्दा आला होता तोही तसाच पेंडिंग राहिला. आणि बीजेपीनं 85 खासदारानं व्ही.पी. सिंगले जो पाठिंबा दिला होता, लालू प्रसाद यादव याच्याच पार्टीले सपोर्ट करत होता आणि बीजेपी सपोर्ट करत होती, बीजेपीनं पाठिंबा काढला आणि त्याच्यामुळे व्ही.पी. सिंगचं सरकार पडलं. हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता बीजेपीला हे लक्षात आलं का रामाले जर आपला राजकारणाचा मुद्दा बनवला तर आपण सत्तेत येऊ शकतो डायरेक्ट. इतके लोक भारतातले, ठीक आहे, धार्मिक आहे आणि हा धार्मिकतेचा मुद्दा घेऊन बीजेपीनं आपला प्रोपोगंडा बनवला राम मंदिर, ठीक आहे. आणि राम मंदिर हा बीजेपीनं प्रत्येक इलेक्शनले त्याच्यानंतर हा विषय रेटत नेला आणि त्याच्याविषयी, ठीक आहे, खुलासे केले. आता काही लोकांना का आमचा जागेचा मुद्दा होता का रामाचा जन्म तिथं झाला त्याची केस होती, मंदिर तिथं बनवायचा हा विषय नंतर आला. तर जर आपण सत्तेत आलो तर आपण, ठीक आहे, हे मंदिर बनवू शकू आणि सत्तेत येण्यासाठी रामाचाच वापर करता येईल. म्हणून जे काही ओबीसी बांधव आहे त्यांनी हे राजकारण समजून घ्यावं का, ठीक आहे, धर्मांधतेचा वापर आणि धार्मिकतेचा वापर. आता राज्यघटना म्हणते का सार्वजनिक ठिकाणी धर्म आणायचा नाही, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आणि हे वारंवार धर्म आणून आपल्याला, ठीक आहे, सत्तेतले 3-4% लोक गोल गोल घुमवते, आपल्याला राम दाखवते, आपलं मतदान घेते आणि आपलं मतदान घेऊन त्याचा उल्लू ते शिदा करते, ठीक आहे. आणि तवापासून राजकारणात, ठीक आहे, 2-4 मुद्दे सोडले तर बीजेपी पाशी मुद्दे नाही, ठीक आहे. एक मुद्दा राम मंदिराचा, दुसरा मुद्दा कलमची. आता हे काँग्रेसने तसा मुद्दा ठेवला या पेंडिंग. ह्या जर मुद्दा निकाली लावला असता, ठीक आहे, काँग्रेसनं आणि आर्टिकल 370चा, हे विषय बीजेपी पाशी राहत नव्हते. याच्यात काँग्रेसची थोडीफार चुकी आहे म्हणून, ठीक आहे. आता म्हणून आणि ओबीसीची जनगणना नाही केली, तो एक मुद्दा होता. आता राहुल गांधी साहेबांना हात लावला त्याला, नाही राहुल गांधी साहेब आता कुठं, ठीक आहे, म्हणजे आता तिकडे चालले ते भम भोलेचं दर्शन घ्याले केदारनाथले. हे पहिले जर थोडंसं केलं असतं तर याचा फायदा डायरेक्टली काँग्रेसलेच होत होता. मग आता भारतात
ठीक आहे ओबीसी देशाचा पंतप्रधान कोण बनावा हे ठरवू शकते, ठीक आहे सरकार बनवू शकते, सरकार पाडू शकते, एवढी ताकद ओबीसीत आहे. पण ओबीसीची जनगणना झाली नाही. तर ओबीसीची जर आकडेवारी आपण पाहिली तर या आकडेवारीवरून एससी समाजाला राज्यघटनेनं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं. 15% लोकसंख्या 15% आरक्षण, एसटीले 7.5% लोकसंख्या 7.5% आरक्षण. पण मंडल आयोग म्हणते का ओबीसीची लोकसंख्या 52% भारतात आहे. भारतातल्या 4,800 काही जाती ह्या ओबीसीत येते, त्याच्यातल्या 3,742 का 43 जाती अतिमागास आहे, ज्यांना नितांत आरक्षणाची गरज आहे. हे जेव्हा मानलं तेव्हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. इंदिरा साहनी नावाच्या बाईने केस टाकली 52% आरक्षण पाहिजे लोकसंख्या प्रमाणात. एवढं आरक्षण झालं तर मग ते आरक्षण सगळे खतम होऊन जाईल. मग बाकीच्या लोकांना का, अरे जेवढे लोक आहेत तेवढं आरक्षण मागून राहिले. सुप्रीम कोर्टाने दिलं का ओबीसीला 27% आरक्षण. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसीला आरक्षण आहे, कायद्यानुसार नाही. आणि मंडल आयोगानं लोकसंख्या रेफरन्स धरला 1931. आता 1931ला 52% ओबीसीची लोकसंख्या होती. मग आता जर जनगणना केली तर हा आकडा जास्त असू शकते, ठीक आहे हा आकडा जास्त असू शकते. आणि हा जर आकडा जास्त आहे तर मग ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. तो मुद्दा रेटलाच पाहिजे का ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आम्ही किती आहे आणि ओबीसी हिंदूतच नाही भाऊ. खाटीक हा समाज म्हणजे जे ठीक आहे बोकडे वगैरे इकते, खाटीक समाज हिंदूत आहे, खाटीक समाज मुस्लिमात आहे, नावी हिंदूत आहे, नावी मुसलमानात बी आहे, ठीक आहे बौद्ध धर्मात बी आहे, जैन धर्मात बी आहे. म्हणजे मुसलमानाच्या कितीतरी जाती, तुम्हाला सगळेच मुसलमान ओपन मध्ये दिसते का, नाही, कितीतरी मुसलमान ओबीसीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यापाशी. म्हणून ओबीसी हा केवळ हिंदूतच आढळतो असा बी डोक्यात भ्रम करून घेऊ नका, ठीक आहे. म्हणून ठीक आहे आता लक्ष द्या. आता जर तुम्ही पाहिलं आणि इंदिरा साहनी केस म्हणते, सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी केसमध्ये दिलेल्या निर्णयानुसार भारतामध्ये किती लोक, ठीक आहे किती लोक आहे, तर इंदिरा साहनी केसमध्ये म्हणते का कोणत्याही राज्य सरकारने 51% वर आरक्षण आणि केंद्र सरकारने आरक्षणाची संख्या ही 51% वर नेऊ नये. मग आता ठीक आहे आमच्या बापूनं ठीक आहे ईडब्ल्यूएसले आरक्षण मागितलं नसताना राज्यघटनेत कलम ठीक आहे राज्यघटनेतल्या कलम 15(5) आणि राज्यघटनेच्या कलम 16(5) मध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यात दुरुस्ती करून आमच्या बापूनं त्याच्यात आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं. पहिल्यांदा देशात आर्थिक बाबीवर, शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण नाही, आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं, ठीक आहे. बरं आर्थिक बाबीवर आरक्षण काऊन संविधान नाही म्हणे, तर पैसा असून प्रतिष्ठा मिळत नव्हती. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिच माणूस होते, पैसेवाले माणूस होते पुण्यातले. हा त्याच्या घरी अरे खडकवासला धरणाचे कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा ज्योतिबा फुले. पण महात्मा ज्योतिबा फुलेची गच्ची धरून ब्राह्मणानं खालतं पाळलं होतं का, तू ठीक आहे ब्राह्मणाच्या लग्नात समोर समोर का करून राहिला, तुला कोण सांगितला कारभार. म्हणजे पैसा असून प्रतिष्ठा नव्हती. प्रतिष्ठा महत्वाची, समाजात प्रतिष्ठा कशी मिळेल, तर प्रतिष्ठा ही ठीक आहे तुमच्या सारख्या जे पद आहे का तुम्ही ठीक आहे इंग्रजाच्या काळात या पदावर होते, ह्या पदावर आम्ही आलो पाहिजे, ठीक आहे. याच्यासाठी ही प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण दिलं का. तुम्ही त्याच्या बरोबरीने काम करा. ते कलेक्टर बनते तुम्ही कलेक्टर बना, ते एसडीओ बनते तुम्ही एसडीओ बना. तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे तर तुमच्या पोराला शिक्षणाचा अधिकार नाही. तुम्हाला आरक्षण भेटलं तर तुम्ही हॉस्टेलमध्ये शिकान, मोठे व्हान, शिकून मोठे झाले का एमपीएससीच्या यूपीएससीच्या परीक्षा द्या आणि पॉलिसी मेकिंग मध्ये घुसान. याच्यासाठी आरक्षण आहे. आणि आरक्षण दिल्यानं सुधारते असं वाटत असं नाही. हे लक्षात ठेवा का या भारतात ठीक आहे ब्राह्मणानंतर याच्यानंतर गणला जाणारा शिक्षित समाज एससी राहील. कारण त्यानं कर्मकांड सोडलं, त्यानं देवपूजा सोडल्या आणि त्यानं आपल्या घरचे ठीक आहे आपल्या घरचे सगळे पैसे कोणाची मयत झाली तर ते बी नाही करत. गावात लायब्ररीत पुस्तकं देते, ते एखाद्या पोराला दत्तक घेते, एखाद्या गोरगरिबाच्या पोराला शिक्षणाला मदत करते. हे कर्मकांडापासून दूर गेले म्हणून आज ठीक आहे 70 वर्षाच्या इतिहासात ते कितीतरी पुढे चालले गेले. काही दिवसानं ओबीसीले शूद्र म्हणून अशी वेळ येईन म्हणून थोडीशी वेळ जागी व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढा. आणि हे सरकारले जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी पाठपुरावा करा. 26 तारखेला नागपूरले संविधान चौकात आंदोलन आहे. असे ठीक आहे ओबीसीचे गिन आंदोलन असले तर या मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करा. पण मराठा समाजानं आरक्षण मागताना कसं मागावं, तर स्वतंत्र आरक्षण मागावं. नाही तर मग ओबीसीचा जर तुम्ही ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबीचं प्रमाणपत्र मागून राहिले आणि तुम्ही ओबीसीतून आरक्षण घ्यायला तयार आहे तर मग ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. ह्या मुद्दा रेटून धरासाठी आपण पुढाकार मराठी आणि ओबीसीनी एकत्र घ्यायला पाहिजे असं माय वैयक्तिक मत आहे. कारण हे ठीक आहे आकडे सांगते. आता इथं पहा ठीक आहे इथं जर तुम्ही लोकसंख्येची टोटल केली
ठीक आहे. तर लोकसंख्येची टोटल केली तर आता पहा, ठीक आहे, 52% लोकसंख्या, 27% आरक्षण आहे. आता हे जर आरक्षणाचा विषय तुम्ही पाहिला, ठीक आहे, 52% लोकसंख्या, आता विषय का झाला, तर हे 10% जर आरक्षण आता दिलं, हे जर खोललं तर तुम्ही आरक्षण पहा, केंद्रातलं आरक्षण किती आहे, तर केंद्रातलं आरक्षण आहे 51.5% आणि लोकसंख्या पहा किती आहे. लोकसंख्येची टोटल मारली तर लोकसंख्येची टोटल होते 5, ठीक आहे, 10 5 7 5 12 2 14, ठीक आहे, 74 पॉईंट, ठीक आहे, 5%. मग उरलं किती, तर उरलं 25.5%. आता 25.5% लोकायले 50.5% आरक्षण आहे. आता हे ओपन टू ऑल आहे. 50.5 म्हणजे याच्यात ओबीसीचा एखाद्या पोरानं जर ओपन पोरा एवढे मार्क घेतले तर तो ओपन मध्ये जाते, ठीक आहे. एससीच्या पोरानं एखाद्या जास्त मार्क, जनरल कॅटेगरीच्या पोरा एवढे मार्क घेतले तो इथं जाते. असे जाणारे किती आहे भाऊ, असे जाणारे खूप असंत पोट्टे 5%. मग उरले किती, 45% आरक्षण उरलं ना मग जनरल कॅटेगरीतल्या लोकांसाठी. 5%च्या वर नाही जात, समजलं का. त्याच्यात ब्राह्मण आहे 3%, ठीक आहे, ब्राह्मण आहे 3% फक्त या भारतात, 3% ब्राह्मण. त्याच्यात काही जैन येते. आता जैनाची लोकसंख्या किती आहे, 2.3% जैनाची लोकसंख्या आहे. पारशी 0.3% पारशी आहे, ठीक आहे, पारशी आहे. जैन काही रिच मुस्लिम आहे त्याच्यात, ठीक आहे, जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीची, ठीक आहे, जनरल कॅटेगरीची लोकसंख्या जी आहे, तर आता ठीक आहे, जनरल कॅटेगरीची खूप झालं तर लोकसंख्या मी सांगतो तुम्हाला 3% हे धरून 10%च्या आत आहे. 10% लोकायले 45% आरक्षण उरलेलं आहे जवळच, ठीक आहे. म्हणून ह्या प्रॉब्लेमच सॉल्व आउट होईल जर, ठीक आहे, भारतामध्ये जातीनिहाय जनगणना झाली तर सगळे लोक माहीत पडन का कोण किती आहे. मग आपल्याला हिस्सेदारी हक्कानं मागता येईल, सुप्रीम कोर्टात स्टँड राहता येईल, एवढी आम्ही आहे, आम्हाला एवढं पाहिजे. मग ते ब्राह्मण 3% आहे ना, देऊन द्या त्याला 3%. मग जैन आहे ना 2.3, त्याला 2.3 द्या, ठीक आहे. कारण आमचे लोक पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे ना, आमचे लोक तिथं व्यवस्थेत जाईन, आमचे लोक व्यवस्थेत गेले तर आमच्यासाठी न्यायदान करण. तुमच्याकडून न्यायदानाची अपेक्षा नाही, कारण तुम्ही आमच्या पोट्याच्या स्कॉलरशिपा बंद करता, आमच्या पोट्याच्या ऐन वेळेवर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढता, ठीक आहे. ह्या गोष्टी, ठीक आहे, लोकायले समजून नाही राहिल्या, ह्या समजल्या पाहिजे. त्याच्यासाठी कराया मास्तर व्हिडिओ घेते, ठीक आहे. हे त्याच्यात तुमच्यासाठी सांगून राहिलो हे, तर हे समजून घ्या विषय काय आहे. तर VP सिंग सरकारचा पाठिंबा घालणार सरकार पाळलं होतं, इतकं खतरनाक आहे. म्हणजे हे म्हणजे काँग्रेसनं नाही केलं, BJP नाही त्याला सपोर्ट केला का. आणि जेव्हा जेव्हा ओबीसीचं आरक्षण राम मंदिराचा विषय येईल, आणि ओबीसी सांगते का ते SC ST आहे, ठीक आहे, त्याला कसं आहे देते आपल्याला SC ST सोबत भांडून. हे ओबीसीला समजून नाही राहिलं, ठीक आहे. त्यानं रामाचा वापर हा त्याच्या राजकीय फायद्यासाठी केला, हे आपल्याला समजायला पाहिजे. जर ते रामाचा वापर त्याला लक्षात आलं का एका रथयात्रेत आपण 85 जागा जिंकू शकतो 2 वरून, तर आपण सत्तेत बी रामामुळे येऊ शकतो. आणि रामामुळे आले सत्तेत, ठीक आहे. राम डोक्यावर घेतला, राम मंदिर बनवायचं ठीक आहे, सत्तेत आले. मुद्दाच होता ना त्याच्या BJPच्या, ठीक आहे, जाहीरनाम्यात मॉनिफेस्टो मध्ये मुद्दा आहे का राम मंदिर बनाएंगे. आणि रामाला आता ठीक आहे, धर्म ही बाब वापरता येत नाही राजकारणात, तरी हे सर्रास वापरते. आणि आता तर अमित शहानं घोषणा केली, ठीक आहे, आंध्र प्रदेशात का तुम्ही BJPला मतदान करा, तुम्ही BJPला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ. म्हणजे रामाच्या मंदिरात पैसे लागणार आहे भाऊ दर्शनाचे, हे लक्षात ठेव. तू जेव्हा अयोध्येला रामाच्या मंदिरात जाशील तर पैसे लागणार आहे, कारण त्यानं सांगितलं रामाचं दर्शन फुकट करून देऊ, म्हणजे इतर माणसाला पैसे लागन, असा त्याचा अर्थ झाला, ठीक आहे. कारण आम्ही सत्तेत आले, आता रामाचं दर्शन घेतल्यावर याचं पोट भरण का आहे का नाही. आता हे लोक एवढाच व्हिडिओ कट करू शकते माया आणि व्हायरल करू शकते का ह्या हिंदू विरोधी आहे म्हणून. मी हिंदू विरोधी नाही, मी हिंदू आहे साल्या, पहिले हे समजून घे, ठीक आहे. पण आपल्याला राजकारण वेगळ्या ठिकाणी पाहायचं आहे आणि आपलं पोटपाणी वेगळ्या ठिकाणी पाहायचं आहे, ठीक आहे. कारण देवाचे दर्शन केल्यानं पोट भरत नाही. एक श्रद्धा म्हणून देव संविधानात दिला आहे का तुम्ही श्रद्धा ठेवू शकता देवावर, तुमची श्रद्धा आहे, ठीक आहे. आता आमच्या घरी, ठीक आहे, रामाची पूजा करते, श्रीकृष्णाची पूजा करते, महालक्ष्मीची पूजा करते, ठीक आहे. गजानन महाराजाच्या दर्शनाला जाते, साईबाबाच्या दर्शनाला जाते, तिकडं मायबाप केदारनाथ बद्रीनाथचं दर्शन करून आले. हे श्रद्धेच्या ठिकाणी बरोबर आहे. पण हे पोटपाणी चालवण्यासाठी याची गरज आहे. कारण तुमच्या पोराला नाही भेटलं तर तुमचा पोरगा ओपन कॅटेगरीच्या पोरासोबत लढून नाही सगळं, कारण त्याचा बाप रिच आहे पैशानं, ठीक आहे. माया गावचं बकऱ्या राखणाऱ्याचं पोट्याला हॉस्टेल नाही उपलब्ध, ओबीसीचं एक हॉस्टेल नाही अख्ख्या भारतात. मग आपल्याला गरज कायची आहे हे मागणं गरजेचं आहे. जर आपण हे नाही मागितलं तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे. म्हणून
आमचा वाटा एवढा आहे ना, मग ते ठीक आहे, ब्राह्मण 3% आहे त्याला द्या, जैन 2.3% आहे त्याला द्या, भारतात शीख 3.5-4% आहे त्याला द्या त्याच्या वाटणीचं, आम्ही ओबीसी एवढे आम्हाला द्या. ठीक आहे. मग आमचं म्हणणं एवढंच आहे का याच्यासाठी तुम्ही जाती न्याय जनगणना करा. आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे का हे सत्य देण्यासाठी काही करू शकते. राम मंदिराचं उद्घाटन करण बरोबर निवडणुकीच्या अगोदर, ठीक आहे, आली वेळ एखादा हल्ला करून टाकन, ठीक आहे, कारण धार्मिक ते पाहिजे आपण, ठीक आहे, अरे बा मंदिरावर हल्ला झाला असं बी करू शकतो, काही सांगता येत नाही. ठीक आहे. आणि डिक्लेअर बी करून येणाऱ्या अधिवेशनात का आम्ही ओबीसीची जनगणना करू, हा ठीक आहे, फक्त इलेक्शन होऊ द्या. इलेक्शन होऊ दे ना, तुमच्या आता धतुऱ्या दिन, हे तुम्ही समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि म्हणून ठीक आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन समजणार नाही आता, ठीक आहे, ए भाऊ आता याच्यात ठीक आहे ईडब्ल्यूएस ले, ठीक आहे, ईडब्ल्यूएस आता ईडब्ल्यूएस ले आरक्षण दिलं 10%. आता हे 10% आरक्षण दिल्यामुळे आरक्षण झालं 49.5%, 59.5%. आता इंदिरा साहनी केस काय म्हणते, इंदिरा साहनी कोणत्याही केंद्र सरकारने, राज्य सरकारने, ठीक आहे, शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यामध्ये ठीक आहे 51%च्या वर आरक्षण देऊ नये. आणि त्याच सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीची केस बाजूला ठेवली. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीची केस बाजूला ठेवून 103व्या घटना दुरुस्तीनुसार ठीक आहे ईडब्ल्यूएसचं आरक्षण वैध ठरवलं. वैध ठरवलं म्हणजे हे आम्हाला मान्य आहे. मग आता ओबीसीच्या आरक्षणात थोडाफार फेरबदल केला तर इंदिरा साहनी येते, वारंवार इंदिरा साहनी येते. ठीक आहे. मग लोकांच्या भावना जेव्हा न्यायपालिकेकडे लोक पाहते का न्यायदान चांगल्या तऱ्हेनं भेटन, आम्हाला अपेक्षा आहे, विश्वास आहे भारतीय लोकशाहीनं तुम्हाला संवैधानिक अधिकार दिले आहे, तर मग ठीक आहे हे जे 59% होऊन राहिलं आणि इंदिरा साहनी म्हणते 51%च्या वर देता येत नाही, मग तुम्ही वैध कसं ठरवलं हे. मग आता बरं, मग 10% लोक जनरल कॅटेगरीतले उत्पन्न ठीक आहे 8 लाखाच्या कमी आहे का, मग ते लोकसंख्येच्या प्रमाणात झालं नाही, किती आहे त्याची आकडेवारी बी नाही आहे, मग यायला 10% दिलं. बरं हे लोक किती असन, खूप झालं तर 5%, मग आता यायला 5% दिलं. पण मराठा समाजाला इथून आरक्षण घेता येते. मग आता ठीक आहे ह्याची लोकसंख्या किती झाली, याची लोकसंख्या झाली 5-5.5% पकडू आपण. ठीक आहे, 0 हाताला 1, ठीक आहे, सरळ ठीक आहे हे झालं 80%. किती टक्के, 80%. मग जनरल कॅटेगरीत लोक किती उरले, जनरल कॅटेगरीत लोक उरले 20%. ठीक आहे. आणि 20%ला आरक्षण किती उरलं, तर आरक्षण उरलं ठीक आहे हे पहा आरक्षण उरलं ठीक आहे 31 पॉईंट, पहा आरक्षण किती उरलं 40.5%. किती टक्के, 40.5%. एवढं आरक्षण उरलं आहे. आणि याच्यात मग सारेच पोरं येणार आहे. आणि याच्यात सारे पोरं ठीक आहे, सारे पोरं उरलेले हे 20% वाले. म्हणजे तुम्ही समजून घ्या का ह्या गेम का आहे. आणि याच्यात फक्त ओबीसी एससी एसटीच्या पोरायले जनरल कॅटेगरी पोरा एवढे मार्क भेटले तोच इथं जाते, बाकीचे नाही जात. तेवढा एक फायदा आहे का ह्या पोरगा तिकडे गेल्यावर आपल्या कॅटेगरीत एक जागा खाली करून देते. पण असे बोटावर मोजण्यासारखे 4-5% लोक जाते. तर हे गेम आरक्षणाचा तुम्ही समजून घ्या. म्हणून ईडब्ल्यूएस मध्ये ठीक आहे, म्हणून जर कुणबी प्रमाणपत्र जर भेटलं मराठाले तर तो ओबीसीत येऊन राहिला, ज्याले कुणबी नाही भेटन तो आरक्षणाचा फायदा ईडब्ल्यूएस मधून घेऊन राहिला. आणि उरले सुरले ज्याले ईडब्ल्यूएस बी नाही भेटलं तो जनरल कॅटेगरीत जाईल. म्हणजे मराठा समाज 3 भागात डिवाइड झाला. आणि याच्यामुळे याचा राजकीय फायदा बीजेपी म्हणून का आम्ही आमच्या सरकारच्या काय तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट दिलं ठीक आहे, आणि याचा निवडणुकीत प्रोपोगंडा करण आणि आपल्या पाड्यात मतदान पाडून घेईन. आणि ठीक आहे मतदान पाडून घेतल्यामुळे ठीक आहे त्याचा डायरेक्टली फायदा होईल. आता त्याच्यात जे शिवसेनेचे 40 आमदार घेऊन पयाले ते ना घर के ना घाट के राहिले आहे. त्यानं स्वतःचा पक्ष नाही केला, दावा काही नाही केला तर तो म्हणते आमची शिवसेना आहे. आता शिवसेना 2 झाल्या, धनुष्यबाण चिन्ह घेतलं, पण लोक त्याला निवडून देईन का काही याची गॅरंटी नाही. हिंदुत्व या विषयावर आम्ही एकटेच दावेदार असलो पाहिजे असं बीजेपीला वाटते, म्हणून यानं शिवसेना खतम करण्याचा प्लॅन केला. हे लोकांच्या लक्षात येत नाही. ठीक आहे. आणि शिवसेना खतम करण्याचा प्लॅन केला. या 40 आमदारापैकी मला नाही वाटत 5 आमदार निवडून येईन म्हणून जे पयाले. त्याच्या 16 आमदारावर टांगती तलवार आहे. केंद्र सरकार ठीक आहे सुप्रीम कोर्टानं 4-5 वेळा झापलं नार्वेकर अध्यक्षाले विधानसभेच्या. ठीक आहे 4-5 वेळा झापल्यावर ठीक आहे नार्वेकर ऐकायला तयार नाही. 5 वेळा झापून निर्णय दिला नाही. शेवटी सुप्रीम कोर्ट म्हणते का आम्हाला हस्तक्षेप करायला लागेल ना, तुमचे कारभार आमच्या हातात घेऊन आम्हाला निर्णय द्यावा लागेल. म्हणजे जर राज्यघटनेत बदल करता येत नाही तर साल्याले ऐकायचंच नाही राज्यघटनेनुसार. आता संवैधानिक संस्था आहे सुप्रीम कोर्ट, सर्वावर त्याचा निर्णय बंधनकारक आहे. आणि हेच कोण होय ठीक आहे का हे ऐकायला तयार नाही आहे.
डायरेक्ट दिल्ली सरकारचे अधिकार, लोकनियुक्त सरकारचे अधिकार राज्यपालाला देऊन टाकले. लगेच केजरीवाल सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टानं तो कायदा अवैध ठरवला. अवैध ठरवलेला कायदा पुन्हा दुरुस्ती करून जशान तसा पारित केला. म्हणजे हे आहे का नाही उपद्व्यापी काम? म्हणजे आम्हाला संविधानानुसार वागायचंच नाही, संविधानात बदल करता येत नाही, लोक विरोध करण म्हणून संविधानानुसार वागायचंच नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले का मी किती चांगली राज्यघटना लिहिली, तर मी कितीकही चांगली राज्यघटना लिहिली, पण लोक जर या देशातले या राज्यघटनेनुसार वागायला तयार नसाल आणि या राज्यघटनेनुसार वागत नसाल तर देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. मग महाराष्ट्रात ठीक आहे आरक्षणाची स्थिती काय? महाराष्ट्रात आरक्षणाची स्थिती अशी आहे का आता ओबीसीला 27 होतं, त्याच्यात व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ह्या सगळ्या कॅटेगरी येत होत्या. ह्या सगळ्या व्हीजेएनटी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ह्या सगळ्या केंद्र सरकारमध्ये ओबीसीत जाते. मग आता त्याचा ग्रुप होता, त्याला डिवाइड केलं. मग महाराष्ट्रात एससीला 13%, महाराष्ट्रात एससीला 13% आरक्षण आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात एससीला 13% आहे. ठीक आहे, एसटीला 7% आहे. आता यायला लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. एसबीसीला 2% आहे, व्हीजेएनटीला 3% आहे. ठीक आहे, एनटीबीला 2.5% आहे, एनटीसीला 3.5% आहे. आता धनगर समाजानं सुद्धा आरक्षणाची ठीक आहे आरक्षण पाहिजे म्हणते. आता महाराष्ट्रात 3 लोक आरक्षण मागून राहिले, एक धनगर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आरक्षण मागणारा समाज म्हणजे मराठा, हे स्वतंत्र आरक्षण मागून राहिले. ठीक आहे, आता धनगर समाज सुद्धा खूप मोठा आहे. आता धनगर समाज ठीक आहे कायच्यात येते रे? एनटीबीसी सी मध्ये येते. आता धनगर समाज 3.5%, धनगर समाजाच्या व्यतिरिक्त अजून जाती आहे एनटीसी मध्ये. आता यायचा कट ऑफ नेहमीच जास्त लागते कारण पूर्ण शिकून आहे आता सगळे. ठीक आहे, आणि 3.5% यायले आरक्षण आहे. ठीक आहे, हे आरक्षण आहे हे. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे वय आरक्षण का वय आरक्षण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता लक्ष द्या आरक्षण आणि हे वय लोकसंख्या. ठीक आहे, आता इथं 3.5%. आता बरोबर आहे धनगर समाज लय मागास आहे. त्याच्यातल्या काही जाती तर एवढ्या मागास आहे धनगर समाजात का त्या अति मागासमध्ये गणल्या जाते. आता त्याला 3.5% लोकसंख्या जर पकडली, कदाचित जास्त असू शकते. आता तुम्ही याचं आरक्षण पहा. आणि ओबीसीले आता ओबीसी किती आहे उरलेला? व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी सोडले तर ओबीसीले 19% उरला आहे. त्याच्यात कुणब्याचं प्रमाणपत्र मागून राहिले मराठा समाज. आता उरलं इनमीन 19, 27 पैकी 19, आणि त्याच्यात कुणब्याचं प्रमाणपत्र मराठा समाजानं मागितलं तर मराठा समाजानं कुणब्याचं प्रमाणपत्र मागितल्यावर उरण का भिंड याच्यात? जर ते 7-8% लोक आले पहिलेच म्या ठीक आहे ओबीसीतला 48% पकडला. आपण लेखाले 48 नाही पकडू, 45 पकडू. तो जर 7-8% आला ह्या 52-53 वर चालला जाईल आरक्षण होईल 19%. आता जर लोकसंख्येचा विचार केला, महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा विचार केला तर महाराष्ट्रात आरक्षण आहे 52%, ईडब्ल्यूएसचं सोडलं तर. ठीक आहे, आणि लोकसंख्या 81% लोकसंख्येला 52% आरक्षण मध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे ठीक आहे महाराष्ट्रातल्या 45 ते 48% ओबीसीला 19% आरक्षणाचा लाभ होऊन राहिला. त्याच्यात मराठा समाज कुणबीचं प्रमाणपत्र मागून राहिला. जर मराठा समाजानं कुणबीचं प्रमाणपत्र मागितलं तर मला सांगा कशी स्थिती होईल? एक भाकर आणि 10 कुत्रे खाणारी आहे. ठीक आहे, अशी होईन. एकाच्या तोंडी एक ठीक आहे घास येणार नाही, काही तर वसकावल्यासारखेच पडन त्याच्यावर. ठीक आहे, म्हणजे हे वाईट अवस्था होऊन जाईल. म्हणून मराठा समाजाने सेपरेट ठीक आहे सेपरेट मागा, नाही तर जाती न्याय जनगणना झाली पाहिजे. आणि जनगणना झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या उरावर बसता येते का आम्हाला एवढं आरक्षण पाहिजे. ठीक आहे, आरक्षणानं परिस्थिती सुधारते असं नाही मी दाव्या सांगितलं. आरक्षणासोबत आपल्याला थोडंसं कर्मकांड बाजूला ठेवा लागन, आपल्या समाजाचं पुनरुत्थान करा लागन, आपल्या समाजाला काही बाबी समजून सांगा लागन, जागृती करा लागन का देवधर्म श्रद्धेपुरता ठेवा. आणि आपले पोरं सुशिक्षित झाले पाहिजे, आपले पोरं शिकून मोठे झाले पाहिजे. त्याला शिक्षणातून आपले हक्क समजन, आपले राईट समजन, त्याला चांगल्या वाईटातला फरक समजन, ह्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजे. ह्या संविधान दिनाच्या अगोदरचे माझे भाषण आहे असं समजा. ठीक आहे का संविधान तुमचे हक्क तुमचे राईट समजले पाहिजे. मी संविधान वाचलं, मी आयपीसी वाचलं, मी सीआरपीसी वाचलं म्हणून मी हे तुम्हाला समजून सांगून राहिलो कारण मला कळकळ आहे. आता मराठा समाजानं आरक्षण मागितलं माझ्या त्याला विरोध नाही, बिलकुल मागा, पण सेपरेट मागा, तुमच्या न्यायाचं मागा, हक्काचं मागा. ठीक आहे, तुम्ही जेवढी लोकसंख्या तुमची आहे हे पहिले मोजण्यात आली पाहिजे आणि मग आपल्याला छाती ठोकून सरकारच्या उरावर बसता येईल. एवढ्याले मोठाले आंदोलन मोर्चे ठीक आहे सभा झाल्या, शांततापूर्ण मोर्चा करणारा जगातला एकमेव समाज आहे मराठा.
शांततापूर्ण मूक मोर्चा केले, भारतभर गाजले, लाखो लोक होते. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श तुमच्या समोर आहे. पण दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन आपलं पोट भरत जात असन, दुसऱ्याचा घास हिसकावून आपलं पोट भरत असन, तर असं कृपा करून करू नका. कारण ओबीसीले ठीक आहे आरक्षण मिळवण्यासाठी कितीतरी आंदोलन करावं लागले, कितीतरी मागण्या पाठपुरावा करावा लागला, तेव्हा ते भेटलं. आता तुम्ही आंदोलन करून राहिले तर सेपरेट मागा आणि 10% EWSचं आहे हे समजून घ्या. ठीक आहे, आता मराठा बांधव म्हणून कराय मास्तर लय शायना आहे. मी शायना नाही, मी संवैधानिक बाबी समजून सांगून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यात मला शायना समजत असेल समजा, मला कमेंट बॉक्समध्ये शिवा द्यायच्या असेल द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण मी जे सांगून राहिलो ते तथ्य सांगून राहिलो तुम्हाला, आणि हे तथ्य क्रॉस चेक करा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर. ठीक आहे, मग EWS, मग आता नरेंद्र मोदी सरकारने EWSले 10% आरक्षण दिलं. ते बंद्या राज्य सरकारमध्ये बी लागू आहे, राज्याच्या नोकऱ्यात बी लागू आहे. आता हे 10% दिलं. आता ह्या EWS मध्ये 4% लोक आहे. ठीक आहे, EWS आरक्षण दिलं 10%, लोक आहे 4-5%, 4% नसन. जल कॅटेगरीत 8 लाखाच्या खाली उत्पन्न असणार आहे. मग मला का म्हणायचं आहे, याच्यात ओबीसी मराठा समाजाला आरक्षण भेटू शकते ना. मग तुम्हाला ऑलरेडी तिथं असताना कुणब्याचं प्रमाणपत्र मागण्याची गरज नाही. ठीक आहे, मग नाही तर मग EWS सोडून सेपरेट मागा. ठीक आहे, मग आता इथंही तुम्हाला भेटून राहिलं जनरल कॅटेगरीत, आणि तुम्ही कुणब्याचं प्रमाणपत्र मागितल्यावर 3 भागात डिवाइड झालं. आणि मराठा समाज 3 भागात डिवाइड झाल्यामुळे मराठा समाजाला याचा खूप फायदा होईल. पण याच्यात ओबीसीच्या समाजाचं नुकसान होईल, कारण स्पर्धा वाढेल. ऑलरेडी आम्ही जास्त आहे, मग तुम्हालाही भेटणार नाही ना आम्हालाही भेटणार नाही. मग ऑलरेडी 10% आहे, कारण महाराष्ट्रात एवढा समाज नाही आहे. जैन नाही आहे, पारशी नाही आहे, ठीक आहे, शीख नाही आहे. ठीक आहे, हे कटलेच ना, जैन नाही, पारशी नाही, शीख नाही, ठीक आहे, ख्रिश्चन नाही, जो जनरल कॅटेगरीत मोडते. मग हे समाजच नाही आहे ना. ब्राह्मण छटाकभर 1 नाही तर 2% महाराष्ट्रात. मग तो 3-4% समाज 3% गेला, तर उरलेलं 60% तुमच्यासाठी आहे. त्याच्यात तुम्ही EWSचं प्रमाणपत्र घ्या ना आरक्षण. ठीक आहे, म्हणजे आहेच नाही ना, नगण्य बोटावर मोजण्यासारखी आकडेवारी आहे. शिकायची, जैनाची, पारशाची, ठीक आहे, यायची, जो जनरल कॅटेगरीत मोडते. मुसलमानातला रिच एरिया, ठीक आहे, रिच लोक आणि ब्राह्मण हे सोडले, उरलंच का मग. ठीक आहे, 3% जरी सोडले हे पुरे पकडून, तर तुम्हाला सांगतो 7% सरळ आरक्षण मराठा समाजाला इथून भेटून राहिलं. ठीक आहे, आणि मग तुम्ही त्याची टक्केवारी केली तर 85% लोक झाले. आणि मग जनरल कॅटेगरीत उरलं 38%. हे आता हे समजून घ्या, जनरल कॅटेगरीत 38% आरक्षण उरलं, त्याचा 15% लोक फायदा घेणार आहे. महाराष्ट्रात 38, आणि मराठा समाजानं आरक्षण मागितलं, हे महाराष्ट्रात मागितलं, केंद्रात नाही मागितलं. केंद्रात कोणत्याच नोकऱ्यात मराठा समाजाला आरक्षण नाही भेटणार. मराठा समाजाला केंद्रात आरक्षण घ्यायचं आहे तर EWS मधून घ्यायला लागेल. मराठा समाजाला सेपरेट आरक्षण यायला कुणब्याचं प्रमाणपत्र दिलं, तर मग आता कुणब्याचं प्रमाणपत्र जर दिलं मराठा समाजाला, तर ह्या मराठा समाज कुणब्याच्या प्रमाणपत्रावर ओबीसीत जाईल, आणि बंद्या भारतातल्या लोकांसोबत कॉम्पिट करावं लागेल. उलट हे सोपं आहे, कारण इथं कॉम्पिटिशन कमी आहे. इथं जनरल कॅटेगरीतलेच लोक येणार आहे ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे. हे तुम्हाला मनोज जरांगे पाटील समजून नाही सांगणार, हे कराय मास्तर सांगा. ठीक आहे, कारण ह्या रेकॉर्डेड डाटा आहे, ह्या संवैधानिक डाटा आहे, ह्या ऑन रेकॉर्ड डाटा आहे. पण हे आकडेवारी कोण समजून सांगण ह्या विषय आहे. म्हणून मराठा समाजानं जर केंद्रात अप्लाय केलं, कलेक्टरच्या परीक्षेला अप्लाय केलं, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला अप्लाय केलं, ठीक आहे, तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI मध्ये, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्स्पेक्टर व्हायचं आहे, तर SSCची GDची परीक्षा द्यावी लागते. GDच्या परीक्षेत तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही कुणब्याचं प्रमाणपत्र घेतल्यावर ओबीसीत जा. आणि इथं तुम्हाला स्पर्धा कमी असताना तुम्ही इथून हटून जा. मग तुम्ही इथं स्पर्धा वाढवाल. इथं ऑलरेडी 48 आहे, बंद्या भारतातले लोक तुम्ही यार झाले तर त्याच्यात ठीक आहे 51%, 52% ऑलरेडी आहे. तुम्ही 3% आले 55 व्हाल, आणि 55% झाल्यावर तुम्हाला आरक्षण राहील 27%. घ्या शिकून. मग का भेटन ना घर का ना घाट का. तुम्ही ह्या आकड्याची सगळी उलटफेर आहे. हे पण मंडल आयोग म्हणते ना 52% आहे. ओबीसीची आता लोकसंख्या वाढली आहे, ओबीसी 55% तर आता असन. म्हणून हे डाटा आला पाहिजे, आणि डाटा आला पाहिजे यासाठी जनगणना झाली पाहिजे. म्हणून जनगणना व्हावीच याचा रेटा
या भारतातल्या सर्व ओबीसी बांधवांनी आणि मराठा बांधवांनी लावून धरायला पाहिजे। जोपर्यंत आपली आकडेवारी आपण किती आहे, या भारतात ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, दर 4 वर्षानं वाघ मोजते, दर 5 वर्षानं ढोरं मोजते किती ढोरं आहे, ठीक आहे, पण माणसं कोण्या जातीचे किती आहे हे नाही मोजत, सरसकट मोजते आणि चलो लागो लाईनीने। म्हणून हे लक्षात घ्या का आपली गिनती आपण किती आहे, ठीक आहे, आपली मागणी आहे का आम्ही किती आहे हे मोजा। आणि म्हणून ठीक आहे, याच्यात सरळ सरळ ओबीसी समाजाचं नुकसान आहे, मराठा समाजाला कुणबी दाखले दिले तर, आणि मग कुणबी दाखले घेत आहे तर मग आपल्याला संयुक्तपणे लढाई लढा लागन भाऊ, का आमची जनगणना करा आणि आमची जेवढी हिस्सेदारी आहे, आम्ही जेवढ्या संख्येनं आहे तेवढं आम्हाला आरक्षण द्या, तर आपण जिंकू, नाही तर आपली अर्धी भाकर ठीक आहे ठीक आहे वसके तोडू तोडू खा लागन आणि एकामेकाचे लोंदे तोडू तोडू खा लागन, ठीक आहे। ओबीसीच्या पोट्याला भेटणार नाही धड आणि मराठ्याच्या पोट्याला भेटणार नाही। यायनं मराठ्याचं भांडण कायसाठी लावलं तर यायनं मराठ्याचं भांडण लावलं का जो मराठा, तुम्ही समजून घ्या, महाराष्ट्रातलं हे जे राजकारणी लोक आहे, सत्तेत ब्राह्मण बसले, यायचं हे समजून घ्या का यायचं म्हणणं काय आहे, यायनं इथं मराठा समाज येऊन राहिला होता, ठीक आहे, आणि महाराष्ट्रातली मक्तेदारी जनरल कॅटेगरीच्या लोकांची कमी होऊन राहिली होती, कारण मराठा समाज इथून आरक्षण घेत होता। याला डिवाइड कसं करायचं, हे घ्या तुम्ही कुणब्याचं प्रमाणपत्र आणि भाडा कुणब्यासोबत, तुम्ही समजलं का गेम। इथं त्याची दावेदारी, कारण इथं मराठा समाजातले पोरं आले होते ना ईडब्ल्यूएस मध्ये, मग ईडब्ल्यूएस मधले कमी कसे करायचे, यायला कुणब्याचं प्रमाणपत्र द्या आणि घाला तिकडं कुणब्यामध्ये, ठीक आहे, आणि घ्या तुम्ही ओबीसीतून, मग ओबीसी 19% आरक्षण, ठीक आहे, लोकसंख्या 48, त्याच्यात 5-6% मराठा ऍड झाले 52-53%, 52-53%, ठीक आहे, 52-53%, 19%, आणि मग उरण इथं महाराष्ट्रात मोजून पोटावर मोजण्यासारखा 3% समाज, आणि याले आरक्षण शिल्लक राहील 10%। हे राजकारण आहे, आणि हे राजकारण आपल्यासारख्या माणसाला समजत नाही, हे आपल्यासारख्या माणसाला समजलं पाहिजे। याच्यासाठी ह्या ठीक आहे ह्या डाटा मी तुमच्या समोर सादर केला, कारण हे नाही सांगत कोणी, आणि म्हणून मला असं वाटते का मराठा समाजाला भटकवत आहे आणि ओबीसी समाजाला भटकवत आहे, यायचं कोंबड्याचं भांडण लावून द्यायचं आणि तमाशे पाहायचे, ठीक आहे। हा फडणवीस चल द्या, चल चलो भाई चलो, हा ए तू भांडरे, ए धनगर चल लाल, ठीक आहे, तिसरा कोंबडा लढाईत, ठीक आहे, ओबीसी मराठा तिकडून तू मग तू ये कुस्तीत लाव रे त्याच्या पायाले, ठीक आहे, ब्लेड लाव 2, ते कोंबडे कसे भांडवते तिकडं, बस हे तसं आहे। आणि याचा इनडायरेक्ट फायदा हे इलेक्शन मध्ये करून घेईन का आम्ही म्हणन, ठीक आहे, मागणी होती जरांगे पाटलाची, ते मान्य केली, कुणब्याचं प्रमाणपत्र पाहिजे, दिलं, मतदान कोणाला करण, बीजेपीले। तुम्हाला डिवाइड केलं का तुम्ही इथून लढले नाही पाहिजे, आमच्या स्पर्धा नाही झाली पाहिजे, तू इथून घे, ठीक आहे। ह्या गेम आहे, ह्या गेम समजून घ्या, ह्या तुम्हाला समजला नाही त्याच्यासाठी ह्या डाटा होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे। नाही आवडला असेल, मला बांधवाले नाही आवडू शकन, कारण त्याला वाटन का मास्तर ठीक आहे ह्या काही बी बोलून राहिला, ह्या ऑथेंटिक डाटा आहे, तुला वाटत असेल तर मला कोणा कोर्टात खेचून टाक, ठीक आहे, मी कुठे यायला तयार आहे, ठीक आहे। तू मला कमेंट्समध्ये शिवाय देऊ शकतो, पण हे सत्य आहे, सत्य स्वीकारा लागेल, ठीक आहे। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, जे सत्य आहे ते सत्य स्वीकारा, संविधान असं म्हणते, आणि आपले गेम ह्या ठीक आहे हे सत्यत असणारे लोक अशा पद्धतीने करतात, हे तुमच्यासारख्या सामान्य माणसाला समजायला पाहिजे। म्हणून ठीक आहे माझ्यासारखा मास्तर माणूस व्यवस्थेले न भीता असे ठीक आहे सडेतोड व्हिडिओ तुमच्यासमोर मांडते आणि व्यवस्थेतले प्रश्न तुमच्यासारख्या माणसाला समजून सांगते, या देशाचं संविधान समजून सांगते। मग येणाऱ्या संविधान दिनी ठीक आहे संविधानाचा आदर बाळगा, हा देश या संविधानावर चालू आहे, ज्या ज्या दिवशी या संविधानाचा अपमान होईल, संविधानानुसार सत्तेतले लोक वागणार नाही, ते संविधान बचाव आपल्याला आंदोलन करा लागन, ठीक आहे। तिकडं बाळासाहेब आंबेडकर संविधान बचाव यात्रा ठीक आहे मोठी सभा घेत आहे संविधान बचावची, त्याची गरज आहे, कारण हे सत्तेत असणारे लोक संविधानानुसार वागून नाही राहिले। या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या संविधानानुसार हा देश चालत आहे, कारण हा देश ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याच्या म्हणण्यानुसार चालत नाही। म्हणून येणाऱ्या 26 नोव्हेंबरला येणाऱ्या ठीक आहे संविधान दिनी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि संविधानाचा
ठेवा आणि आपल्या घरी 2 फोटो लावा. ज्या माणसानं या देशाचं संविधान बनवलं त्यानं सगळ्या लोकांना समानतेची वागणूक दिली. या देशातल्या ओबीसीले त्यानं न्याय दिला, SC STले न्याय दिला आणि जनरल कॅटेगरीतल्या लोकांना न्याय दिला. आपल्या घरात असा एक फोटो लावा छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जेणेकरून कोणताही माणूस घरात आला तर फोटो पाहिल्याबरोबर दांदाजी काही सालं कोण्या कॅटेगरीचं, इकडलं होय का तिकडलं. कुणब्याचं जरी घर असलं आणि मराठ्याचं जरी घर असलं तर तुमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असला पाहिजे. जे काही आरक्षण आहे आणि जे काही तुम्ही मागत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्याचं सुराज्य करासाठी जे काम या भारतात केलं तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलं आणि गोरगरीब दीनदुबळे ठीक आहे कष्ट करायले न्याय त्या माणसाने या संविधानातून दिला. महिला ठीक आहे सर्व जाती धर्मातल्या पंथाले त्या माणसाने दिला. हे तुम्ही समजून घ्या. कारण हा भारत देश ठीक आहे सुराज्यात कन्वर्ट करायसाठी संविधानाची ताकद त्याच्यापाशी आली संविधान लिखाण करण्याची. म्हणून त्यांनी या ठीक आहे संविधान लिहिलं आणि या संविधानातून या भारतातल्या सर्व कष्टकरी गोर गरीब दलित शेतकरी शेतमजूर सगळ्यांना न्याय द्यायचं काम केलं आणि एका लाईनीत सगळ्याला ओळण्याचं काम केलं. म्हणून राज्यघटनेतलं कलम 15 म्हणते की या भारतात जाती धर्म पंथ लिंग वंश आणि जन्मस्थान याच्यावरून कोणत्याही व्यक्तीत भेदभाव करता येणार नाही. कलम 14 म्हणते का कायद्यासमोर सर्व समान राहील. म्हणून सलमान खान सारखे लोक संजय दत्त सारखे लोक कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहू शकत नाही, त्यांनाही सजा होते. ठीक आहे हेच भारतीय राज्यघटनेची ओळख आहे. विविधतेनं नटलेल्या देशात वेगवेगळे डान्स प्रकार वेगवेगळे खानावळ वेगवेगळ्या पेहराव ठीक आहे वेगवेगळे वेशभाषा वेगवेगळी बोलीभाषा या सगळ्या विविधतेत नटलेल्या देशात या संविधानावर देश हा चालून राहिला. वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे. इंग्लंडमध्ये गेले तर तुम्हाला ख्रिश्चन भेटन, अमेरिकेत गेले ख्रिश्चन भेटन, चायनात गेले तुम्हाला बुद्धिस्टच भेटन. पण इथं वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक एका संविधानावर 70 वर्ष झाले 75 वर्ष झाले टिकून आहे. म्हणून आमचा देश आबाद राहिला पाहिजे. आम्ही सर्व भारतीय लोक आहेत. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करत आहे. म्हणून आमच्या देशाचं संविधान टिकलं पाहिजे. येणाऱ्या संविधान दिनी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. ठीक आहे धन्यवाद.